तेव्हा कुणीतरी पी.एन. राव यानं घटना लिहिली अशी काही मूर्ख माणसं त्या मिशनासारखी माणसं बोलत आहेत. आणि म्हणून आपल्या संपूर्ण जागरूक आंबेडकर समाजाने एक गोष्ट ध्यानात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध, संविधानाच्या विरुद्ध, लोकशाहीच्या विरुद्ध कुठलीही कृती होत असेल तर त्याचा प्रतिकार करायला आपण सर्वांनी नेहमी सज्ज असायला पाहिजे. नेहमी सज्ज असायला पाहिजे. बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही, त्या मिश्राला विचारा. बाबासाहेबांना घटना लिहिली नाही तर कोणी लिहिली? मोदी साहेबांना, अमित शहांना आणि त्या मिश्राला विचारायला पाहिजे. तर त्यांनी बरोबर उत्तर दिलं नाही तर त्या भडव्याच्या ढुंगावर लाथ मारायला पाहिजे. कोणी घटना लिहिली? बाबासाहेबांना लिहिली नाही, कोणी घटना लिहिली? अरे घर में चूहा निकला तो ये डरते हैं, घर में चूहा निकला तो ये डरते हैं और देश का संविधान बदलने की बात करते हैं. घर में चूहा निकला तो ये डरते हैं और देश का संविधान बदलने की बात करते हैं. मगर बुद्धिमान लोग कभी कौम पर शहीदा नहीं होते, बुद्धिमान लोग कभी कौम पर शहीदा नहीं होते. और हमें पता है कभी हिजरों से बच्चे पैदा नहीं होते. हमें पता है कभी हिजरों से बच्चे पैदा नहीं होते. संविधान जिवंत ठेवायचं असेल, आपल्या बाबासाहेबांची लोकशाही जिवंत ठेवायची असेल, प्रथम तुम्हाला महाराष्ट्राचं आणि दिल्लीचं तख्त बदलावं लागेल. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी आमचे नेते हे प्रकाश गजबे राष्ट्रवादीचं काम करतात. कोण कुठलं काम करतो याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये. परंतु आंबेडकरांच्या विचाराचं, बाबासाहेबांचं जो काम करतो तो आमचा आहे, तो आमचा आहे. आणि म्हणून म्हणतो दिल्ली की सियासत का ढांचा ही कच्चा होगा तो हम सबके साथ कैसे न्याय सच्चा होगा. दिल्ली की सियासत का ढांचा ही कच्चा होगा तो हम सबके साथ कैसे न्याय सच्चा होगा. विष्णु ये बहुत नौका हर दिन वो अच्छा होगा. दिल्ली की कुर्सी पर जब भीमजी का बच्चा होगा. दिल्ली की कुर्सी पर जय भीम का बच्चा होगा. बाबासाहेबांनी सर्वांवर उपकार केले. त्या मिश्राच्या मुली सुद्धा शिकतायत. बामणाच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम होते माहिती आहे का तुम्हाला? नवरा वारला तर मुलीचे केस कापत होते आणि तिला सरणावर जाळत होते. परंतु त्या मिश्राची मुलगी आज मोठ्या कॉलेजमध्ये शिकते. बंधुरो, ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी आहे, हे त्यानं विसरायला नाही पाहिजे. तो अजून मधून बाबासाहेबांच्या विरोधात बोलतो, हरामखोर. सर्वांवर बाबासाहेबांचे उपकार आहेत. आणि म्हणून म्हणतो अरे ताटप सोनियाचा घास.
बाबासाहेबांची गद्दारी करत नाही, परंतु गद्दारी करणाऱ्यांची संख्या आता इतर जातीमध्ये वाढत चालली आहे बंधू. मलिदा खाऊ लागलेत, सवलती घेऊ लागलेत, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जाऊ लागलेत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काही संकट आलं तर आम्ही लढतो, आम्ही रस्त्यावर उतरतो, हा समाज रस्त्यावर उतरतो बंधू, इतर कुठे उतरत नाही. आणि म्हणून म्हणतो त्यांनीही जाणीव ठेवावी. हो धोब्याचा पोरगा, धोब्याचा पोरगा बनलाय आमदार, धोब्याचा पोरगा बनलाय आमदार, धाब्याची पोरगी झाली तहसीलदार. मराठवाड्याची माणसं ही लढणारी माणसं आहेत. आणि म्हणून म्हणतो गजबे साहेब गाण्याकडे लक्ष द्या. देशाला स्वातंत्र्य मिळालं 14 ओ ताई हे फोटो स्वातंत्र्य मिळालं एक दिवस अगोदर. मजे की ये बात है, पुलिस हमारे साथ है. उनको मालूम हो गया कि इनके ऊपर अन्याय हो रहा है, फिर गुना दाखिल क्यों नहीं करते? गुना दाखिल करो ना, इनके ऊपर अन्याय हो रहा है. हमारे नेता बोल रहे हैं विष्णुजी शिंदे, जोरदार तालियां एक बार. मराठवाड्याची माणसं लक्ष द्या याच्याकडे. गांधी और किनारे भारत तोड़कर पाकिस्तान बना दिया, गांधी और किनारे भारत तोड़कर पाकिस्तान बना दिया, तो सरदार पटेल ने वो निजाम रियासत का कब्रिस्तान बना दिया. हा इतिहास है बंधुओं, हा इतिहास है. गांधी और किनारे भारत तोड़कर पाकिस्तान बना दिया, सरदार पटेल ने निजाम रियासत का कब्रिस्तान बना दिया, पंडित नेहरू ने शांति दूत बनकर अपना एक स्थान बना दिया. मगर मेरे भीम ने अपने लहू से इस देश का संविधान बना दिया. बाळासाहेब ठाकरे राहत होते, आज त्यांचा परिवार तिकडे राहतो. परंतु मी हा शेर लिहिला, हा मुक्तछंद लिहिला तेव्हा बाळासाहेब ठाकरे आपल्या विरोधात होते. आज त्यांचा परिवार आपल्या बरोबर आहे, आपल्या बरोबर. मी ती आठवण करून देतो की बाळासाहेब ठाकरेंना सर्व महाराष्ट्र आणि देश रिमोट कंट्रोल म्हणत होता, तेव्हा मी हा मुक्तछंद लिहिला. महाराष्ट्रातले तमाम सगळे गायकांनी हा मुक्तछंद गाऊन सोडला बंधूंनो. या भारताचा स्वतंत्र भारताचा रिमोट कंट्रोल कुणीच होऊ शकत नाही. स्वतंत्र भारताचा रिमोट कंट्रोल कुणीच होऊ शकत नाही. आणि या देशाच्या राज्यघटनेला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. आणि आज तर लग्नाचा नवराही आपल्या बायकोला मुठीत ठेवू शकत नाही.
रिमोट कंट्रोल कुणीच होऊ शकत नाही. या देशाच्या राज्यघटनेला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. आज तर लग्नाचा नवराही आपल्या बायकोला मुठीत ठेवू शकत नाही. आणि या देशाचा रिमोट कंट्रोल एकच आहे आणि तो महान आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई बौद्धांनाही वरदान आहे. आणि या देशाचा खरा रिमोट कंट्रोल आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेलं देशाचं संविधान आहे. परिवर्तन कसं झालं? बुद्धामुळे जगाशी हे नाते निभवतो रे. बुद्धामुळे जगाशी हे नाते निभवतो रे. आम्ही जगून कोटी जीवांना जगवतो रे. आज आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीयेत. बरोबर आहे की नाही? आज आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीयेत. हात पसरणारे नाहीयेत, लाचार नाहीयेत, गुलाम नाहीयेत. बुद्धामुळे जगाची हे नाते निभवतो रे. आम्ही जगून कोटी जीवांना जगवतो रे. हसता कशाला पाहून उजेडात राहणार नो. झोपडीत आमच्याही आज सूर्य उगवतो रे. बऱ्याच माणसाला जय भीम केला ना तुम्ही. जय भीम कसा करतात माहिती आहे? जय भीम असा जय भीम कधी करायचा नाही. आळसल्यासारखा जय भीम कधी करायचा नाही. आपण जय भीम कसा करतो माहिती आहे ना? जय भीम, जय भीम, अरे जय भीम. हा खऱ्या आंबेडकरवादांचा जय भीम आहे. जय भीम हा आपला जय भीम नाही आहे. लक्षात ठेवा. जय भीम म्हणजे चैतन्य आहे. जय भीम म्हणजे परिवर्तन आहे. जय भीम म्हणजे आग आहे, प्रतिकार आहे. आणि म्हणून जय भीम बोलताना मान नेहमी ताट असू द्या. जय भीम बोलताना नेहमी मान ताट असू द्या. अरे विष्णू म्हणे कारण सांगतो. विष्णू म्हणे खरोखरी आज क्रांती सेन आहे. 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 क्रांती सेन आहे. अरे भीमा तुझ्या उपकाराची देण आहे.
भीमवाल्याची आणि आमच्या सगळ्या गायक बंधूंना सांगतो की छाती स्वच्छ असायला पाहिजे, याच्यामध्ये ताकद असायला पाहिजे. तिकडं थांबायला, कुठं पंचमला थांबायला, तार सप्तकला थांबायला, तिथं बळ लागतं. बरेच गायक तिकडे गातात खाली. विष्णू शिंदे खाली गात नाही बोलतो, विष्णू शिंदे वर गातो. भीमा या उपकाराची देण बुद्धगया येथे असलेलं महाबोधी विहार मुक्त व्हावं यासाठी आपलं आंदोलन चालू आहे. बंधूंनो, गेल्या 30-40 वर्षापासून 50 वर्षापासून सगळे आंबेडकर अनुयायी आणि भारतातले सर्व बौद्ध धर्मीय हे आंदोलन छेडत आहेत. आताही ते आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाची काही गाणी माझी प्रसिद्ध झालेली आहे.